आधी बघितला आहे डिझाईनचा ब्लाउज, म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाउज, त्याचा जो मागचा गळा होता तो मी डिझाईनचा तयार केला होता. सो तेही ऑनलाईन क्लास होता, बट मी ते शूट करू शकले नाही कारण इंगळे साहेब जेव्हा घरी असतात तेव्हा मी माझ्या मोबाईलमधून शूट करते आणि माझ्या टीचरला त्यांच्या मोबाईलवरून कॉल करते. सो ते मी तुम्हाला दाखवू शकले नाही, बट त्यांना मध्ये मध्ये मी कॉल करायची, त्याच्याकडून इंस्ट्रक्शन्स घेऊन मी तो गळा तसा शिवून घेतला. नक्कीच आता मला शिवायचे आहेत जे आता लेटेस्ट डिझाईन सुरू आहेत ब्लाउजच्या आस्तींचे. सो आस्तीन करणार आहे कारण साधी आस्तीन तर शिवलेली आहे. आता शिवायची आहे अस्तरचंच आहे ब्लाऊज, पण त्याचबरोबर डिझाईनची आस्तीन. तर त्याचं मेजरमेंट आता आपण बघूया. आणि हा ऑनलाईन क्लास आहे, तर मध्ये मी आधी टीचरला कॉल केला, त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं, तर मी त्याचं मेजरमेंट घेतलं आहे आणि ते कटही केलं आहे. पण मी ते मेजरमेंट कसं घेतलं, मी ते कट कसं केलं ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि पुढचा जोही काही आता मी ते आस्तीन शिवणार आहे ते सर्व आता ऑनलाईन क्लास होणार आहे माझा. सो चला तुम्हाला दाखवते मी त्याचं मेजरमेंट. तर मंडळी, हा आहे आस्तींचा कापड, तुम्ही बघतच आहात. तर हा पूर्ण मी याला अजून फॅब्रिक कट केलेला नाही, फक्त 2-3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. जेवढं मला मेजरमेंट हवं आहे तेवढं 11 इंचाची माझी बाही आहे, कारण ही लांब आस्तीन आहे. तर ही 11 इंचाची आहे. थोडं 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी याच्यामध्ये मेजरमेंटसाठी, किंवा 2 इंच एक्स्ट्रा म्हणा, कारण तो कट करण्यामध्ये जाणार आहे कपडा. आणि हे आहे मेन फॅब्रिक, म्हणजे आपलं अस्तर. सो मी याला कट केलेलं आहे, पण मी कसं कट केलं ते तुम्हाला सांगते. तर याची लंबाई आहे 11 इंच, ही पूर्ण लंबाई आहे 11 इंच. आणि याच्यामध्ये 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे टोटली 12 इंचाची आहे. आणि हा माझा दंडघेर आहे. तर हा आहे 5 इंचाचा आणि 2 इंच मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत तो शिलाई मार्जिनसाठी. आणि हे बघा, ही आहे त्याची डिझाईन, हे बघा आतमध्ये. तर ही कशी केली आहे तेही तुम्हाला सांगते मी. तर सुरुवातीला आधी याचा पॉइंट असते तो काढला. तर हे बरोबर आधी मी अस्तर हे कापून घेतलं मला जे मेजरमेंट हवं आहे त्यानुसार. त्यानंतर मी त्याला हे मेन पॉइंट जो आहे, हे बघा, हा आहे समोरचा आणि हा आहे सगळ्यात खालचा, हा आणि हा एकत्र केला आणि हा इथं मध्ये सेंटर काढला. तर हा मध्ये सेंटर काढला आणि याचं मेजरमेंट घेतलं मी. हे बघा, हा टोटल भाग आहे 4 इंचाचा. हे बघा एवढा, म्हणजे वरून 2 इंच. हे बघा, हे वरून मी घेतले याचे 2 इंच, इथून 2 इंच आणि इथून हे 2 इंच. हे 2 इंच सोडले आणि हे 2 इंच सोडले आणि असा हा 4 इंचाचा मध्ये केला. आणि याला एक असा चेक्स केला तयार स्क्वेअरचा. हा बघा, हा दिसतोय तुम्हाला असा, जेवढं मेजरमेंट काढलं तेवढं. तर हे असं झालं. हे बघा, मला अशी डिझाईन तयार करायची आहे. तर हे मला टीचरने सांगितलं कसं करायचं आहे, काय करायचं आहे. सो त्याच्या गायडन्सनुसार मी हे सगळं केलं आहे. बघा, तुम्हाला दिसतच आहे. तर आता तुम्हाला करून दाखवते कसं करतात ते. सगळ्यात आधी आता फॅब्रिक याला मी अटॅच करून घेते. सो आधी याला एवढं शिवून घेते. सो आता मला जी झाली आहे हे शिलाई मारून, आता हा कपडा मला करायचा आहे कट एक्स्ट्रा. मला कट मारते थोडा.
वरून. आता हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. हो, एक्स्ट्रा फॅब्रिक झाला आहे कट करून. हे बघा, हा भाग राहू दिला मी कारण हा कामाचा आहे. आता याच्यामध्ये फ्लावर कसं टाकायचं आतमध्ये ते बघूया. हा बघा, हा 6.5 आहे लंबाईला आणि 5.5 असा उभा आहे 6.5 आणि आडवा आहे 5.5. तर सेम असाच दुसरा कापड पण मी तसाच घेतला होता. त्याला झाले टिप मारून. आता याला अर्धा इंचाच्या पाडायच्यात फ्रीला. हे बघा अशा. आता मी याला अर्धा इंचाच्या. आता मला याचा सेंटर काढून इथे याला शिलाई मारायची आहे, टिप मारायची आहे याच्यावर. हे बघा असं बो तयार होणार आहे. आणि हे बो मला याच्यामध्ये असं फिट करायचं आहे. मी आता हे असं ठेवून याला छान शिलाई मारून घेते. तर फायनली मंडळी स्लीव्ज झाल्या आहेत तयार. तर बघा तुम्हाला दिसतच आहेत. आणि हो, हे शिलाई दिसायला नको म्हणून मी त्याच्यावरती बघा रेड कलरची लेसही लावलेली आहे. आणि इथे एक बटन लावायचं आहे मला. सो इथे एक हे असं, हे इथं असं एक बटन ठेवणार मी याच्या असं दोन्ही स्लीव्जवरती. बघा हे पण तयार झालं आहे आणि ही पण तयार झाली आहे. सो टोटल आपल्या दोन्ही स्लीव्ज तयार झालेल्या आहेत करून. आता ह्या आपल्याला या ब्लाऊजला अटॅच करायचा. नंतर बघू ह्या स्लीव्ज कशा दिसतात. तर स्लीव्जला दोन्ही व्यवस्थित पकडून त्याचा काढायचा आहे मध्य पॉईंट. आणि नंतर द्यायचा आहे त्याला फिश कट दिल्यानंतर करायचा आहे त्याला व्यवस्थित सेंटर पॉईंट काढल्यानंतर शोल्डरला अटॅच करायचं आहे. आणि नंतर मग मला फिटिंग द्यायची आहे ब्लाऊजला. नंतर बघूया ब्लाऊज कसं दिसणार आहे आपलं, स्लीव्ज कशा दिसतात. कारण 2 ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आहे फ्रंट पार्ट आणि बॅक साईड पार्ट. सो आता तुम्ही बघणार आहात ते स्लीव्ज. कमेंट करून नक्की सांगा स्लीव्ज कशा आल्या आहेत. सो आता मी अटॅच करून घेते आणि फिटिंग करते ब्लाऊजला. तर बघा स्लीव्ज झाल्या आहे अटॅच करून. आणि अटॅच केल्यानंतर बघा किती छान दिसत आहे. सो आता मी देत आहे ब्लाऊजला फिटिंग केल्यानंतर ते अजूनच छान दिसणार आहे. आणि ते ब्लाऊज आहे माझं. सो मी खूप एक्सायटेड आहे ब्लाऊज वेअर करण्यासाठी. सो फायनली ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर बघा हा असा छान लुक आलेला आहे. आणि ब्लाऊजही खूप प्रिटी दिसत आहे. कारण आधी फर्स्ट ब्लॉगमध्ये बघितलं प्रिन्सेस कटची बॅक साईड. ही बघा खूप मेहनत लागली मला हे सगळं करायला. ओके, सो ही बॅक साईड ही पण बघितली आपण. आणि फ्रंट साईडही बघितली. फ्रंट साईडचाही मी ब्लॉग तयार केला होता की ते मी कसं याच्यामध्ये कप टाकले आणि स्टिच केलं. सो तेही दाखवलं तुम्हाला मी ब्लॉगिंगच्या माध्यमातून. आणि नंतर स्टिच केल्या मी हे आस्तीन. नक्कीच मला खूप बरं वाटत आहे की काहीतरी मी नवीन शिकत आहे.
थँक्स फॉर माय टीचर, खूप छान गायडन्स देत आहेत ते मला ऑनलाईन असल्यामुळे क्लास. माझी मुलगीच आहे, ती मला नेहमी शिकवत असते, सो तिच्याकडून मी खूप काही नवीन नवीन शिकत आहे. सो मला खूप बरं वाटत आहे. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लाऊज तुम्हाला टोटली आवडलं की नाही प्लीज तेही सांगा. आणि असेच मी नवीन नवीन ब्लाऊज शिवणार आहे आणि माझे चालू आयुष्यातील घडामोडी त्याही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.